नमस्ते मित्रांनो, कशा आहात? मी इस्कात परत आलो एक नवीन ब्लॉगसोबत. मी आजपासून आपण चालू करणार आहोत संडे स्पेशल रेसिपी. तर आजची रेसिपी आहे अंडा करी. त्याच्यासाठी लागणारे आपण वस्तू घेतलेत काही, ते मी तुम्हाला लगेच दाखवून टाकतो. 2 कांदे, 2 टमाटे, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. लसूण, अद्रक, 3 मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर. माझ्या हिशोबाने 3 मिरच्या खूप होतील म्हणून मी घेतलेत आणि बाकीचे वस्तू तुम्हाला सांगितले आहेत. आणि अंडे आपले उकळतात आहे, ते उकळून झाल्यानंतर आपण दाखवूयात ते पण. तर आता आपण ब्लॉग स्टार्ट करूयात आणि सगळं कापून वगैरे येतो ते पण बघा तुम्ही. आणि कशी रेसिपी होईल ते नक्की बघा आणि घरी ट्राय करा. तर चला करूया स्टार्ट. तर गाईस, मी आता लसूण सोलून घेतलेत, अद्रक पण सोलून घेतले, मिरच्या आणि कोथिंबीर यांना आपल्याला आता मिक्सरमध्ये टाकायचं आहे, कारण की आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण 7-8 हे घेतले आहेत, काय बोलतं त्याला, लसूण, अद्रक घेतली आहे थोडीशी, 3 मिरच्या आणि कोथिंबीर. ह्याच्यात आपण आता थोडंसं पाणी ॲड करून वाटून घेणार आहोत. तर ते वाटायच्या आधी आपण आता कांदे कापून घेऊयात, कारण की कांदे कापणे इज इम्पॉर्टंट. कांदे आणि टमॅटो दोन्ही आपण कापून घेऊयात. आता दोन्ही कापून घेतो पहिले पटपट, म्हणजे कसं आपल्याला टाईम कमी लागेल रेसिपीला. टोमॅटो आपल्याला मोठे मोठेच कापायचे आहे, कारण की आपल्याला ह्याचं पण वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे. तर हां, आणि गाईस बॅकग्राऊंड थोडा इग्नोर करा, कारण की घरात बनवतो ना, तर घर थोडा छोटा आहे, तर ॲडजस्ट करा. फायनली टमॅटो कापून झालेत, आपण साईडला ठेवूयात आणि आता घेऊयात कांदे कापायला. पण कांदे कापण्याच्या आधी सेफ्टी इज इम्पॉर्टंट, कारण कांदे कापताना रडायला येतो, राईट? तर त्यासाठी आपण यूज करणार आहोत गॉगल. तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण यूज करा, नाहीतर असं पण कापू शकतात, काय. कांद्यांना आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे, कारण की ते लवकर शिजले जातात त्याच्यासाठी. आणि गाईज, ही आपली गावठी रेसिपी असणार आहे, तर कोणी कमेंट नका करू की असं नाही कापायचं किंवा हे असं नाही बनवायचं. मी आहे गावठी, तर गावठी रेसिपीज होणार आहे. कांदे कापून झाले, आता आपण घेऊया वाटण वाटून, कारण की ते पण आपल्याला मेन. तर गाईज, मी वाटण वाटून घेतो, तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, हा ब्लॉग बघा. आपण वाटण वाटून घेऊया, तर भेटूया तुम्हाला डायरेक्ट वाटण वाटल्यानंतर. फायनली गाईज, वाटण वाटून झालेलं आहे आणि अंडे पण मस्तपैकी उकळलेत. यांना आपण कापून घेऊया आणि जाऊया डायरेक्ट रेसिपी बनवायला. झाले सगळं कापून बिपून. तर ह्याच्यासाठी काय काय लागतं ते तुम्हाला दाखवतो मी. सगळ्यात पहिले तर टमॅटोची पेस्ट, ही लसूण, अद्रक, कांदे कापून घेतलेत आणि 4 अंडे कापून घेतलेत. तर आता आपण डायरेक्ट जाऊया रेसिपी बनवायला किचनमध्ये. फायनली गाईस, आता आपण घेतो आहे रेसिपी बनवायला. त्याच्यासाठी आपण हे बघा, इथे तेल गरम करायला ठेवलं आहे तव्यावर, आणि त्याच्यात आपल्याला हे अंडी आहेत जे आपण उकळवले आहेत ती टाकायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त तिखट, मिर्च आणि हळद ॲड करायची आहे, कारण की ती टाकल्यानंतर कसं थोडीशी हळद आणि थोडीशीच तिखट मिरची पावडर बस, कारण की आणि ह्यांना आपल्याला नीट तव्यावर फ्राय करून घ्यायचे. ओके, तर तुम्ही बघू शकता आता तेल थोडंसं झालं आहे गरम, आणि ह्याच्यावर आपल्याला आता घ्यायचे अंडे टाकून. ओके, अशाच प्रकारे आपण आता सगळे अंडे टाकून घेतलेत. ते थोडा 1 ते 2 मिनटं फक्त असं हे उलायचं आहे, त्याच्यानंतर त्याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपली मेन रेसिपी चालू होणार आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी कसं करायचं ते. हे असं झाल्यानंतर त्याला थोडंसं पलटून घ्यायचं आपल्याला. ये फायनली आपण सगळे अंडे घेतलेत परतून.
आता 1 ते 2 मिनटं फक्त त्याला थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आणि मग काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. त्याच्यानंतर मेन आपली रेसिपी चालू होणार आहे. तर आता तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो रेसिपी चालू करताना. ओके, अंडे शिजलेले आहेत तर आपण त्यांना आता काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. जसं की तुम्ही बघू शकता, हे बघा, हे पूर्ण अंडे एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे. ह्याचा यूज थोड्या वेळानंतर आहे. आता आपण घेऊयात कढईत आपण तापून तेल वगैरे, कांदे वगैरे भाजायचे. मेन रेसिपी आता चालू होते. तर बघा, तेल आपल्याला 2 ते 3 चमचे, 2 ते 3 जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही करू शकता. ह्याच्यात तुम्ही बटर पण ॲड करू शकतात. मी नाही करत, मला नाही आवडत बटर, त्याच्यामुळे. तर ह्याच्यात आपल्याला सगळ्यात पहिले टाकायचे कांदे. त्याच्यानंतर येणार आहे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. त्यानंतर येईल टमॅटोची पेस्ट, मग आपले घरचे मसाले. त्यात आपण ह्याच्यात कांदे ॲड करून घेऊयात. हे कांदे आपल्याला थोडेसे सोनेरी कलर होईपर्यंत थोडेसे भाजून घ्यायचे. कांदे तापले की लगेच आपण हे सगळं टाकून घेणार आहोत मटेरियल. फायनली कांदे झालेत. आता आपण त्याच्यात घेऊयात आपलं हे पेस्ट टाकून. पेस्टला पण आपल्या घरच्या बाबतीत ॲड करायचे आहे बघा. हो, पेस्ट एकदम मिक्स करायचे कांद्यामध्ये. हे बघा, चांगल्या प्रकारे तर झालं आहे. कशी लागेल देवालाच माहिती. हां, एवढं झाल्यानंतर आपल्याला आता टमॅटोची पेस्ट पण याच्यात ॲड करून घ्यायची आहे. ह्याला पण मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याला थोडंसं उकळा येऊ द्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे तुमची पेस्ट दिसेल. गरमी हाय गरमी. ह्याला हलवत राहायचं आहे, कारण की हलवलं नाही तर ते खाली चिटकून राहील. मला असं वाटतं की पेस्ट आता झालेली आहे थोडीशी करपून. आपण त्याच्यात आता घरचे मसाले आणि अंडा करी स्पेशल मसाला टाकून घेऊयात. त्याच्यात आता मी पहिले तर अंडा करी मसाला टाकतो आहे. आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपले घरचे मसाले, ही आहे तिखट मिर्च, ही पण आपल्या चवीनुसार टाकून घ्या. बाकी त्याचे मला नाव नाही माहिती. ही हळद आहे. हा एक गरम मसाला आणि बाकीचं काय माहिती, तरी मी टाकून घेतो आहे. बघू कशी लागेल काय. आणि तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी असा कलर आला आहे. हे बघा, ह्याच्यात आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे. जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं. असं थोडंसं टाकलं की परत थोडं गरम झाल्यानंतर परत थोडं टाकायचं. आणि फायनल मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्या चवीनुसार. थोडंसं मी माझ्या चवीनुसार टाकायचं, मी तुमच्या चवीनुसार टाका. अंडे घेऊयात आपण आता ॲड करायचं ना त्याच्यात, तर एक ॲड करायचं आहे. हो, अंडी टाकल्यानंतर त्याला जास्त हलवू नका, कारण की अंडी इकडे तिकडे होऊन मग ते म्हणजे पूर्ण विस्कवून जातं. तुम्हाला मी दाखवत होतो फायनल टिक. हे बघा, मी अंडी अशी सोडली आहे त्यातमध्ये. आता डायरेक्ट आपण भेटू झाल्यानंतर, ते पण सर्व करताना की कसं. फायनली रेसिपी झाली आहे रेडी, बघू शकता तुम्ही. तर ह्याचा मी एक सिनेमॅटिक व्ह्यू देतो आणि मग डायरेक्ट रिव्ह्यू देतो. तर बघा कशी झाली आहे काय. त्याच्या आधी सिनेमॅटिक व्ह्यू बघा. जसं की तुम्ही बघितलाच असेल आता सिनेमॅटिक व्ह्यू. तर त्याच्यानंतर मी करतो आहे ह्याचा रिव्ह्यू, कसं झालं आहे काय. जेन्युइन रिव्ह्यू देणार आहे. जर चांगली नसेल झाली तर चांगलीच नाहीच बोलणार आहे. जर चांगली झाली असेल तर इज्जत आहे मला. तर आता आपण रिव्ह्यू देऊयात आणि ब्लॉगचा एंड करूयात. फायनली गाईस, आपण आपल्या अशा सुंदर रेसिपीला रिव्ह्यू देणार आहोत. बघू कशी झालीत काय. आपल्या रेसिपीचं नाव जसं मी पहिल्यावर सांगितलं आता परत सांगतो, अंडा करी. तर बघू रिव्ह्यू
कशी झाली आहे काय नाही रिव्ह्यू देऊयात. एक नंबर झाले गाईस. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परत भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत गुड बाय.